नवापूरच्या सार्वजनिक हायस्कूलमध्ये जापान ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं शानदार उद्घाटन. ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगराध्यक्ष विपिनभाई चोखावाला, नवापूर येथील श्रीमती प्रतापबा अभयसिंग सोढा सार्वजनिक हायस्कूलमध्ये स्वर्गीय हरीशबाबू उर्फ जापान यांच्या स्मरणार्थ जापान ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सहाय्यक गट विकास अधिकारी श्री किरण गावित यांच्या हस्ते उत्साहात झालं. कार्यक्रमाला अमेरिकेतील उद्योजक श्री गिरीधरभाई वंड्रा, संस्थेचे अध्यक्ष श्री विपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष श्री शिरीषभाई शहा, सहसचिव श्री सोएबभाई मांदा, श्री राहुल गावित, अग्निवीर श्री विकास तिरमली, पत्रकार श्री मनोज बोरसे, श्री नेमीचंद अग्रवाल, प्राचार्य श्री मिलिंद वाघ, श्री महेश पाटील, श्रीमती एकता देसाई, श्री नारायण मराठे, श्री दीपक मंडलिक, डॉक्टर गणेश महाजन, श्रीमती मेघा पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंना शिस्त व संघभावनेचं महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री नेमीचंद अग्रवाल यांनी बक्षीस तर शिक्षक निंबुदास गावित यांनी ग्रीन मॅट्स भेट दिल्या. खेळाडूंनी प्रतिज्ञा घेतल्यावर सामन्यांना सुरुवात झाली. सूत्रसंचालन श्री कर्नल वसावे यांनी केलं तर आभार श्री विवेक वाडील यांनी मानले. क्रीडा शिक्षक श्री नरेश जयस्वाल व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतला. पुष्कळ वेळ गेलेला आहे म्हणून मी आपला वेळ जास्त घेऊ इच्छित नाही आणि खेळ लवकर सुरू होईल अशी अपेक्षा बाळगून माझे दोन शब्द संपले. तर आम्ही काय प्राप्त केलं, हा संस्था कशासाठी स्टार्ट केली, आमचा विद्यार्थी तेजस्वी व्हायला पाहिजे काहीतरी. हा बघा त्याचं एक्झाम्पल आहे ना, दोन दोन पाच स्टुडंट आहे आपले. हा एक आपला अग्निवीर इथून गेला, हा आपला विद्यार्थी होता. गर्वाने छाती फुलून जाते का हा आमचा स्टडी आहे, हा आमचा शिक्षक गण आहे. जो शिक्षक गण त्याला शिक्षण देतो आहे, प्रेरणा देतो आहे, उत्साह वाढवतो आहे. आमचं ध्येय एवढंच आहे की विद्यार्थीमध्ये असलेली शक्ती बाहेर काढण्याची जागा हे आहे. हा स्कूल शब्द आला कुठून? स्कूल शब्द हे स्कोला शब्दावरून स्कूल आलेला आहे. स्कोलाचं मिनिंग काय आहे? टू ब्रिंग आउट. तुमच्यात असलेली सुसुप्त अवस्थामध्ये असलेली शक्ती बाहेर काढण्याची जागा हे स्कूल आहे. आणि तुमची जर हात झोपलेली शक्ती जर आम्ही जागृत करणार नाही तर आम्ही तुम्हाला काय दिलं? शिरीष काकांना सांगू इच्छितो की काका, आपल्या शाळेच्या बातम्या या दर दिवसाला एक बातमी तरी असते, कधी कधी दोन बातम्या असतात. म्हणजे आपली शाळा फक्त शिक्षणावरती नाही तर पोरांच्या सर्वांगीण विकासाकडे देखील लक्ष देते आणि हे यावरून दिसून येतं. आज आपली सार्वजनिक मराठी हायस्कूल ही शिक्षा, शैक्षणिक संघटन व प्रामाणिकता ह्या बेसवरती नक्की काम करते, विद्यार्थी नक्की घडवते. हे मी आपल्याला ह्या मंचावरनं आज इथून सांगू इच्छितो. विद्यार्थ्यांना एक सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, आपले जे खेळ होते, जे आम्ही बालपणी खेळत होतो, ते आज कुठेतरी ऑलिम्पिक ॲथलेटिक मध्ये खेळताना दिसत आहेत. म्हणून आपण शिक्षणाबरोबर क्रीडा खेळाकडे देखील लक्ष द्या. खंत ही आहे की आजचे विद्यार्थी हे मोबाईल मध्ये जास्त लागलेले आहे आणि त्यामुळं आपलं कुठंतरी सर्वांगीण विकासाला अडचण येते. आपण कुठंतरी मागे पडतो. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला आपल्या ह्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचंय, तर त्या पद्धतीने आपल्याला पळावं लागणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.